Hello students, I am Subhash Geware, Assistant Teacher, Gokhale Education Society's Sri Jairambai High School, Nasik Road. All schools are closed due to the COVID-19 epidemic. This video has been made to avoid academic loss of students during this period. So today we are going to learn a lesson from 10th Standard English textbook. Considering the Marathi medium students, I will explain this lesson in both English and Marathi languages. So let's start. Unit number 1, lesson number 1.2, an encounter of a special kind, written by Tapan Mukherjee. In this lesson, writer tells us about the rescue operation of a baby langur done by him when he was 15 years of old, means of your age students. Now go to page number 8. See the first paragraph. Keep your fingers on the line. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. लेखक तापन मुखर्जी सांगतायत की पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Now look at the word housed. Housed याचा अर्थ घर असा नाहीये. हाऊस्ड मीन्स प्रोव्हाइडेड फॅसिलिटी टू लिव्ह, म्हणजे राहण्याची व्यवस्था करणे. एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यांमध्ये कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. त्या आवाराच्या एका कोपऱ्यावरच आमचं घर होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजॅसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. ॲडजॅसंट मीन्स नियर बाय, म्हणजे जवळच असणे. आमच्या बागेच्या कुंपणांच्या भिंतीला लागूनच जवळच त्या अधिकाऱ्यांचा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. लेखक सांगतोय तो आजूबाजूचा जो परिसर होता तो रंगीबेरंगी फुलं, हिरवळ आणि उंच अशा अनेक डेरेदार वृक्षांनी बहरून गेलेला होता. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड्स अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेशीज ऑफ बर्ड्स. आता किचन गार्डन्स म्हणजे काय की आपल्याला स्वतःलाच खाण्यासाठी आपल्याच घराजवळ भाजीपाला लावतो ती जागा म्हणजे किचन गार्डन. स्क्विरल म्हणजे काय, खार. या ठिकाणी लेखक सांगतोय की घराघरांतील स्वयंपाकघरांच्या बागांमध्ये लावलेल्या ज्या मोसमी भाज्या आहेत आणि बहारदार जी झाडं आहेत, या अनेक प्रकारच्या झाडांमुळे किंवा या इथं लावलेल्या अनेक प्रकारच्या मोसमी भाज्यांमुळं इथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी व खारी इथं कायम आकर्षित होत असत. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वथा ट्री नियर बाय. लंगूर्स मीन्स मंकीज, वानर किंवा माकड. त्यानंतर डेन मीन्स द होम ऑफ सम काइंड ऑफ वाईल्ड ॲनिमल्स, म्हणजे जंगली प्राण्यांचं राहण्याचं ठिकाण. त्यानंतर अश्वथा इज अ एन्शियंट नेम ऑफ पीपल ट्री. पिंपळाच्या झाडाचं प्राचीन नाव आहे अश्वथा. तर या पिंपळाच्या झाडावरच वानरांच्या एका टोळीचं वास्तव्य होतं. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ म्हणजे काय का लेखक सांगतोय की ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू एक महत्त्वाचा भाग बनले होते, एक अविभाज्य घटक बनले होते. Next paragraph. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. Incident म्हणजे घटना. Profound म्हणजे very deep, म्हणजे खोलवर. Unfolded म्हणजे to revealed, म्हणजे उलगडणे, उलगाडा होणे, उघड होणे. त्यानंतर अ होल न्यू डायमेन्शन म्हणजे न्यू फॅक्टर, म्हणजे नवा पैलू, नवा परिणाम. लेखक सांगतोय एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला, गंभीर परिणाम केला, खोलवर परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब अशा किमयेचा किंवा जादूचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला. म्हणजे असं काय घडलं का लेखक म्हणतोय की माझ्या मनावरती या ठिकाणी गंभीर परिणाम झाला.
द इन्सिडेंट वॉज, ती जी घटना होती ती बघा, इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. दुर्गा पूजेची सुट्टी सुरू होऊन थोडेच दिवस झाले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड in various magazines and storybooks published specially for children in the festive season. Engrossed means completely engaged, म्हणजे मग्न होणे, व्यस्त होणे. मॅगझिन्स म्हणजे मासिक जे दर महिन्याला प्रकाशित होत असतं. आणि स्टोरी बुक्स म्हणजे गोष्टींची पुस्तकं जी खास करून सणासुदीच्या काळामध्ये लहान मुलांसाठी प्रकाशित होत असतात. आणि म्हणून लेखक म्हणतोय की इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या ज्या विविध मासिकं आहेत, जी गोष्टींची पुस्तकं आहेत, या सगळ्या पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची संधी या निमित्ताने मला आली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. आफ्टर अ हार्टी लंच, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. आता हार्टी शब्द बघा. हार्टी मीन्स सफिशियंट, म्हणजे मनसोक्त. आफ्टरनून नॅप मीन्स शॉर्ट स्लीप, म्हणजे दुपारच्या वेळी आपण जी झोप घेतो त्याला आफ्टरनून नॅप असं म्हणतात. लेखक म्हणतोय दुपारच्या भरपेट जेवणानंतर, मनसोक्त जेवणानंतर माझे आई वडील व लहान बहीण दुपारची झोप घेण्यासाठी निघून गेल्या आणि मी एक गोष्टींचं पुस्तक घेऊन निवांत बसलो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. दुपारची वेळ होती आणि दुपारचं ते शांत वातावरण एखादी साहसकथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होतं. The silence was occasionally broken by the sound of my family snoring. Snoring म्हणजे घोरणे. The intermittent chirping of house sparrows. Intermittent means frequent, म्हणजे अधूनमधून. The harsh cawing of a crow. The shrill call of a kite flying high above the ground. श्रील म्हणजे काय? Very high and loud sound, म्हणजे कर्कश आवाज. Now here the writer said he was completely disturbed. Why he was completely disturbed? Because of the family snoring. Snoring म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय का घोरणे. तो दुपारी पुस्तक घेऊन वाचायला बसला, परंतु मधूनच घरच्यांचं घोरणं. इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, त्या चिमण्यांचा अधूनमधून येणारा चिवचिवाट. द हार्श काविंग ऑफ अ क्रो, कावळ्यांची कावकाव. अँड द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाय हाय अबाव द ग्राउंड, म्हणजे उंचावरून उडत जाणाऱ्या किंवा असणाऱ्या त्या घारीच्या कर्कश आवाजानं दुपारची शांतता भंग पावली होती. मिनट्स टिक्ड बाय. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. लेखक म्हणतोय थोडा वेळ निघून गेला आणि पुन्हा मी पुस्तक वाचण्यामध्ये गुंतून गेलो किंवा मग्न झालो. Suddenly, I heard a group of street dogs barking furiously. Furiously means violently, म्हणजे हिंस्त्रपणे. लेखक म्हणतोय अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या समूहाचा हिंस्त्रपणे भुंकण्याचा आवाज ऐकू आला. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. Commotion means noise and confusion, म्हणजे गोंधळ किंवा गडबड. पुढचा शब्द आहे हॅपलेस म्हणजे अनफॉर्च्युनेट, म्हणजे दुर्दैवी. लेखक म्हणतो एखादं बिचारं डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलं असेल असं वाटून प्रथम मी त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं. But soon the barking became louder and more aggressive, and the alarm cawing of a flock of crows added to the cacophony. Cacophony means loud harsh noises, म्हणजे कर्कश गोंधळ जो त्या कुत्र्यांच्या आणि त्या कावळ्यांच्या आवाजाने या ठिकाणी निर्माण झालेला होता. लेखक म्हणतोय
काही वेळामध्ये ती कुत्री जी आहेत ती अधिक त्वेषाने जोरजोराने भुंकायला लागली आणि कावळ्यांच्या त्या भीतीदायक कर्कश आवाजाने, त्या ओरडण्याने त्या गोंधळामध्ये आणखीनच भर पडली. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. लेखक म्हणतोय का तो जो काही गोंधळ उडाला होता तो जवळजवळ येत असल्याचं मला जाणवत होतं. क्युरियोसिटी गॉट बेटर ऑफ मी. क्युरियोसिटी म्हणजे उत्सुकता. बाहेर काय चाललंय हे बघण्याची उत्सुकता या ठिकाणी लेखकाला लागली होती. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. या ठिकाणी लेखक म्हणतो माझी उत्सुकता इतकी बळवली की ती पुस्तक जे मी वाचायला घेतलं होतं ते मी बाजूला ठेवलं आणि बाहेर काय चाललंय ते पाहण्यासाठी मी वरांड्यात धावलो. I glanced towards the roof of the clubhouse and saw something terrible or horrible. रूफ म्हणजे घराचं छत. मग त्या क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने नजर या ठिकाणी लेखकाने टाकली तर काय आश्चर्य, तिथं लेखकाला काहीतरी भयंकर घडताना दिसलं. मग काय दिसलं? दॅट वी आर गोइंग टू सी इन नेक्स्ट लाईन. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. Mercilessly means cruelly, म्हणजे निर्दयीपणाने. एक बलवान वानर किंवा ताकदवान वानर, जे वानर त्या तिथल्या टोळीचा लीडर असावं किंवा त्या टोळीचा ते म्होरक्या असावं, तर त्या वानराने, त्या बलवान वानराने एका वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जिवे मारण्याच्या इराद्याने किंवा हेतूने त्याच्या शरीराचे निर्दयीपणाने चावे घेतले किंवा तो लचकेच तोडत होता. मग तिथं असणारी त्याची जी हेल्पलेस मदर, द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी and the other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. त्या पिल्लाची, त्या बेबी लंगूरची ती हतबल झालेली आई आणि टोळीतले ते इतर दुर्बल वानर आजूबाजूच्या इमारतीच्या छपरांवर गोळावून असहाय्यपणे, हेल्पलेसली त्या पिल्लाचा जीव जाताना बघत होते. आणि ही सगळी घटना बघितल्यानंतर लेखकाला प्राण्यांच्या जीवनातली किंवा जमातीतली एक रूढी परंपरा आठवली. तर ती काय होती बघा. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. आता क्लॅन मीन्स अ व्हेरी लार्ज फॅमिली, म्हणजे प्राण्यांचा कळप. त्यानंतर डॉमिनंट या शब्दाचा अर्थ हॅव्हिंग कंट्रोल किंवा पॉवरफुल, म्हणजे वर्चस्व असलेला. त्यावेळी मला प्राणी जमातीतील एका भयंकर रूढी परंपरेची आठवण झाली. त्या रूढी परंपरेनुसार सर्वात बलशाली असणारा नर हा त्या जमातीतील दुसऱ्या नर पिल्लाला किंवा प्रौढ नराला जिवंत ठेवत नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. Stout means heavy, strong, म्हणजे मजबूत किंवा भक्कम. Hurled means threw forcefully, जोराने फेकणे किंवा भिरकावणे. त्यानंतर marauding means what? Marauding म्हणजे भक्ष्याच्या किंवा शिकारीच्या शोधात फिरणारे किंवा भटकणारे. लेखक म्हणतोय हे ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस जराही वेळ न घालवता मी हातात एक मोठी भक्कम काठी घेतली आणि रागाने त्या वानराच्या पिल्लाच्या मागे लागलेल्या त्या बलवान वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला किंवा फेकला. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. Assault म्हणजे काय?
असॉल्ट मीन्स व्हायलंट अटॅक, म्हणजे हिंस्त्र हल्ला. लेखक म्हणतोय मी त्याच्या दिशेने दगड भिरकावला, परंतु तो वानर इतका आक्रमक झालेला होता, इतका हिंस्त्र झालेला होता की त्याने मी फेकलेल्या दगडाकडे किंवा मी केलेल्या हल्ल्याकडे अजिबात सुद्धा लक्ष दिलं नाही. म्हणजे त्याचा त्याच्यावरती काहीच परिणाम झाला नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. लेखक म्हणतोय मग मी अजून दगड फेकायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि हे सगळं बघितल्यानंतर तिथे असणाऱ्या कुत्र्यांनी देखील जोरजोरात गोंधळ घालायला सुरुवात केली किंवा ती अजून जोरजोरात भुंकायला लागली. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आणि मग ही अचानक बदललेली परिस्थिती आणि अनोळखी ठिकाणावरून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला त्या व्हरांडाच्या उतरतं जे काही छप्पर होतं त्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यावाचून पर्यायच राहिला नाही. आणि त्याने त्या बेबी लंगूरला, त्या वानराच्या पिल्लाला त्या उतरत्या छपरावरती टाकून दिलं आणि तिथून त्याने पळ काढला. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर टू बी डेड. लिस्टलेस मीन्स व्हॉट? लिस्टलेस मीन्स विदाउट एनी एनर्जी. आपल्याला माहिती आहे त्या बलवान वानराने त्याचे लचके तोडले, त्याला चावे घेतले. साहजिकच आहे या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरती परिणाम झाला होता. त्यानंतर ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन मीन्स मूव्ह डाऊनवर्ड्स मीन्स खाली घसरत जाणे. आपल्याला माहिती आहे का त्या बलवान वानराने या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या वानराच्या पिल्लाला त्या उतरत्या रूफवरती सोडून पळ काढला किंवा त्या उतरत्या छतावरती सोडून पळ काढला. आणि मग त्याच्यामुळं काय झालं, उतरतं रूफ असल्यामुळं किंवा उतरता छत असल्यामुळे त्या वानराचं पिल्लू त्या ठिकाणी त्या उतारामुळे हळूहळू खाली घसरायला लागलं आणि ती आता खाली पडणार. तेवढ्यात द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. आता ते खाली पडणार होतं आणि त्याच्या खालीच जमिनीवरती कुत्री त्या ठिकाणी त्याच्या दिशेने भुंकत होती. ती का भुंकत होती? बिकॉज ऑफ द एक्साइटमेंट ऑफ द पॅक्स ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील. त्या कुत्र्यांना लक्षात आलं की आता ते बेबी लंगूर, ते वानराचं पिल्लू आता खाली पडणार आणि त्यांना आयती शिकार मिळणार. या आशेने त्या कुत्र्यांच्या घोळक्यामध्ये अजूनच उत्सुकता वाढली. कीपिंग द डॉग्स ॲट द bay with the stick, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tiled roof. आणि ते वानराचं पिल्लू या ठिकाणी त्या उतरत्या छतावरून खाली घसरणार तेवढ्यात लेखकाने त्या वानराच्या पिल्लाची शेपूट पकडली. आणि पकडल्यानंतर द बेबी ॲपियर्ड इनर्ट. लेखकाच्या लक्षात आलं दॅट लंगूर बेबी सीम्स टू बी पॉवरलेस और मोशनलेस. ते पूर्णपणे अशक्त झालेलं होतं अँड लाईफलेस, निष्प्राण झाल्यासारखं वाटत होतं. आणि ज्यावेळेस लेखकाने त्याला बारकाईने बघितलं, लेखकाच्या लक्षात आलं इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि खरोखरच ते नर पिल्लू होतं. ओके स्टुडंट्स, so remaining part of the story we will see in next video. Thank you.